नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला म्हणजे कमेंट आलेली होती की बोटनेक ब्लाउजची पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर मी आज जो आहे तो 34 साइजचा बोटनेक पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। तर हे जे आहे ती बोटनेकची मी कटिंग आणि डिझाइन ही तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ याचा तुम्हाला पाहायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, जेणेकरून मी मापे कशी घेतलेले आहेत, काय घेतलेले आहेत ते सर्व तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राइब केले नसेल, सबस्क्राइब का करायचं आहे तर सबस्क्राइब आपल्याला जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील मागचे किंवा पुढचे, तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। खाली बटन दिलेलं असतं नाव, तिथे तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर नक्की लाईक करायचं आहे। तर या पद्धतीने आपण बोटनेक ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहे। तर तुम्हाला हा बोटनेक जो आहे तर तुम्हाला हा अशा पद्धतीने कट करायचा असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आपल्याकडे जे रेडीमेड ब्लाउज कटिंग जे आहेत अशा पद्धतीचे, तर ते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याची ठेवण्याची पद्धत, कटिंग स्टिच करण्याची पद्धत किंवा पेपर पॅटर्न वापरून कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, उंची कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे, हे सर्व तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळून जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करावंच लागेल। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पेपर घेतलेला आहे। आता आपल्याला पूर्ण ब्लाउजची उंची जी आहे, जी कोणती आहे आपली ती टाकून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला 34 साइजचा पेपर कटिंग पाहायचा आहे। तर 34 साइजला मी उंची जी आहे तयार 13.5 करणार आहे, 1 इंच एक्स्ट्रा। बोटनेक मध्ये प्रिन्स टक जे आहे ते 1 इंची कमेंट आलेली होती, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे। आणि त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग कुठे आहे, इथे म्हणजे 10.5ची आपल्याला घडी जी आहे ती पूर्ण घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग किती आहे, 8.5। 8.5 प्लस 2 इंच 10.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे। आता इथे खूप लक्ष देऊन पाहायचं आहे तुम्हाला। आपण इथे किती घेतलेला आहे, 14.5। तर या साइडने हे आपल्याला 14.5 वर एक मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर 10.5ची घडी जी आहे आपली ती व्यवस्थित अशी इथे आखून घ्यायचा। कमी जास्त पॉइंट झाला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा सरळ रेषामध्ये हा बॉक्स जे आहे ते तयार करायचा आहे। पाहू शकतात अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे। आता बोटनेक मध्ये आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे। तुमचं शोल्डर किती आहे अंगावरून माप घ्यायचं आहे त्याचं। तुमचं शोल्डर 15 असेल तर आपल्याला त्याचं निम्म करायचं आहे। 15चं निम्म किती होणार आहे आपलं, 7.5। 7.5 मधला आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, तर 7चं शोल्डर टाकायचं। 7चं शोल्डर टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदी जी आहे ती टाकायची आहे 4, आणि राहिलेले जे आहे ते आपलं 3चं आहे। तसंच पाठीमागलचं आणि पुढचं शोल्डर सेम टाकायचं आहे। त्यानंतर पुढील गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला, कारण आपण पाठीमागलचा आणि पुढचा पेपर दोन्ही सोबत कट करणार आहेत मोंड्यासाठी। आणि पुढचा पार्ट आपण वरच्या साईडला कट करणार आहेत आणि खालचा जो आहे तो पाठीमागलचा पार्ट आहे। त्यानंतर तुम्ही प्रिन्स कट करायचा असेल तुम्हाला तर तो तुम्हाला घ्यायचा आहे 6, आणि कटोरी करायचा असेल तर आपल्याला 5.5 घ्यायचा आहे। 5.5 घ्यायचा आहे कटोरी जर तुम्हाला पुढच्या साईडला करायचा असेल तर। आता हा बॉक्स तयार केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून घ्यायचा आहे पुढच्या गळ्याची खोली 1.5 इंच, आणि आपण शोल्डर किती घेतलेला आहे, 7। आता मोंडा ही आपल्याला 7 घ्यायचा आहे।
मोंडा ही किती घ्यायचा आहे आपल्याला 7. अशा पद्धतीने आपण हे बॉक्स तयार केलेला आहे. आता पाठीमागील मोंड्याची खोली घ्यायची आहे आपल्याला 1.25 आणि पुढच्या मोंड्याची घ्यायची आहे 1.25 आणि इथून आपल्याला आता ही पूर्ण किती आहे 7. 7चं निम्म करायचं आहे आपल्याला 3.5. अशा पद्धतीने पुढील मोंडा आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा ही आपण असा गोल राऊंड जो आहे तो पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथे किती घ्यायचं आहे 4.25. आडवा टक्स किती घ्यायचा आहे 4.25. उभा टक्स जे आहे ती घ्यायचा आहे आपल्याला 4 आणि या साइडने घ्यायचं आहे 1.5 इंच आणि कमरेची जी बाजू आहे पाठीमागलची आणि पुढची आपल्याला आपण घडी कितीची टाकलेली आहे पूर्ण 10.5 तर अर्धा इंच आपण मायनस करत असतात कमरेची बाजू. त्यानंतर अशी रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 1 इंच अंतर सोडायचं आहे आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे. हे पहा इथे मिळवला आणि इथला जो पॉइंट आहे तो आपल्याला असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा जो 1.5 इंच आहे तो आपल्याला इकडच्या साईडने घ्यायचा आहे. आपण कमरेची जी आतमध्ये बाजू घेतलेली आहे तिथून घे. त्यानंतर इथे आपल्याला शिलाईसाठी जो भाग लागणार आहे इथे 1/2 इंच या साईडने 1/2 इंच या साईडने इथला अर्धा शिलाईसाठी अर्धा टोटल आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथूनही लाईन मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रिन्स कटचा पुढचा भाग जो आहे तो वरचा आहे आणि पाठीमागलचा आहे तो खालचा आहे. पाठीमागलची गळ्याची उंची आणि त्याच्यात तुम्हाला डिझाईन सांगणार आहे. अगोदर आपण हा पुढचा जो आहे तो कट करून घेऊ. आता पाठीमागेलचा मोंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे हे पार्ट जे आहेत ते वेगळे करायचे आहे दोन्ही पार्ट. म्हणजे तुमचा पेपरही वाचतो आणि वेळही वाचतो. तर अशा रीतीने आपण हा पाटीचा साईडला ठेवून देऊ आणि हा पुढचा जो आहे तो हे मोंडा हे साइड पीस हे गळ्याचा जो भाग आहे तो हे सर्व आपण कट करून घेणार. हे पहा अशा पद्धतीने कट केलेलं आहे. आता आपल्याला या साइडने करायचं आहे अर्धा इंच क्रॉस मध्ये किंवा 1/2 इंच आणि हाही आपण कट करून घेणार आहे. तर हे दोन्ही भाग जे आहेत ते आपण कट करून घेणार आहे. तर हे पहा हा झालेला आहे आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग.
हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला पाठीमागलचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपण गळा रुंदी किती घेतलेली होती 4 वर मार्किंग केलेलं आहे आणि पाठीमागील गळ्याची उंची आपण 4 घेतलेला आहे, कारण आपल्याला डिझाइन जर बनवायची असेल तर यावेळेस आपल्याला 4 ची डिझाइन या पद्धतीने घ्यायची आहे। तसंच आता तुम्हाला पाठीमागे डिझाइन काढायची आहे तर पूर्ण तुमची ब्लाउजची बाही किती उंची आहे ती पाहायची आहे। 10 असेल तर या पद्धतीने इथे 10 वर मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा 4 चा जो पॉइंट आहे तो आपल्याला असा सरळ घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने घेतलेला आहे। आता आपल्याला इथून तुम्ही कुठलाही आकार देऊन घेऊ शकता। हे पहा अशा पद्धती हा आकार मी दिलेला आहे। तर हा जर तुम्ही आकार जर कट केला तर एकदम भारी मध्ये तुमचा ब्लाउजचा पाठीचा जो नेक आहे तो खूप छान मध्ये दिसतो। नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही। आणि आपला हा जो गळ्याचा गोल गळा जो आहे तो व्यवस्थित 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपला पाठीचा नेक जो आहे तो तयार झालेला आहे या पद्धतीने। आता आपण हा जो नेक आहे तर हा पुढचा भाग झालेला आहे, हा जो आहे तो, आणि हा पाठीचा। आता आपल्याला बाहीची कटिंग पाहायची आहे। तर तुम्हाला बाही जितकी पाहिजे 4.5 पाहिजे 4 पाहिजे लांबी घ्यायची आहे तयार तुमची जितकी आहे ती आपण 4.5 घेऊ। 4.5 मध्ये अस्तरच्या ब्लाउज साठी 1 इंच म्हणजे आपल्याला 5.5 ची लांबी घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5 प्लस अर्धा इंच 9 ची आपण घडी घेतलेली आहे। बंद बाजू ज्या साइडने आहे त्या साइडने आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे आणि ओपन बाजूकडे आपल्याला पूर्ण बाहीची घडी घ्यायची आहे। तर आपण इथूनही 5.5 वर मार्किंग करणार आहे आणि हा बॉक्स तयार करणार आहे। तर हा बॉक्स तयार केलेला आहे। 4.5 बाही लांबी आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 पासून 2 इंच वरच्या साइडने घ्यायचं आहे आणि हे 9 आहे 9 चा आपल्याला मध्य काढायचा आहे। 4.5 पासूनही आपल्याला 2.5 वर एक मार्क करायचा आहे आणि याचे आपल्याला 3 भाग पाडायचे आहे। तर 1 ला 1 रेषा कमी 1 ला 1 रेषा कमी या पद्धतीने 1 2 3 भाग पाडलेले आहेत। हा जो आहे तो पाठीमागेलचा मोंड्याचा आकार आहे। हे आणि हा जो आहे तो पुढच्या मोंड्याचा आकार आहे। आता इकडच्या साइडने आपण ही जी ओपन बाजू आहे त्या साइडने दंड फिटिंग कर टाकणार आहे। तुमची दंड फिटिंग 5.5 असेल तिथपर्यंत मार्किंग करायचं आहे। तिथून खाली 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ती घ्यायची आहे आणि हा 2 इंचाचा आपला मार्जिन साठी एक्स्ट्राचा पॉइंट जो आहे तो घेतलेला आहे। आता इथे आपण 4.5 प्लस 1 बरोबर 5.5, त्यानंतर 8.5 प्लस अर्धा इंच बरोबर 9 बाही घडी आणि इथे घेतलेला आहे आपण कॅप हाईट 2.5 इंच, इथे घेतलेला आहे 2 इंच। या पद्धतीने दंड फिटिंग आहे। फिटिंग किती आहे 5.5 प्लस 2 बरोबर 7.5। अशा पद्धतीने हे बाहीची कटिंग केलेली आहे।
आता हे आपण कट करून घेणार आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने हे पूर्ण जे मापे आहेत ते आपण बोटनेक मध्ये कट केलेले आहेत. 34 साईज 34 साईज आणि हा जो आहे तो पाठीचा भाग 34 साईज. या पद्धतीने बोटनेक आपण कट केलेले आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती मी दिलेली आहे. बोटनेकची मापे कशी टाकायची आहेत ती 34 साईजचा पेपर कटिंग पाहिलेला आहे. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि असेच तुम्हाला आणखीन दुसरे काही साईज पाहिजे असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता, जेणेकरून मी अगोदरही अपलोड केलेले आहेत. पण तुम्हाला प्रत्येक साईजचा पाहायचा असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मैत्रिणींनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.